जय हिंद मित्रांनो. आज मी वर्दी परिधान करून शूज पॉलिश करून पोलीस स्टेशनकडे निघालो. स्टेशनवर पोहोचल्यावर कळालं की माझी ड्युटी आयटीआय येथे मराठा आरक्षणच्या विजयी मिरवणूकच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आली. तिथे मिरवणूकच्या दरम्यान ढोलताशाच्या आवाजात गुलाल उधळून मोठ्या जल्लोषात साजरा केला जात होता. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. या ठिकाणी पीआय सर सुद्धा उपस्थित होते. पूर्णपणे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मी स्वतः तिथे सुरक्षा पुरवण्याबरोबरच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत होतो. यानंतर मिरवणुकातील प्रमुख व्यक्तींनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ जाऊन नारा देत जल्लोष साजरा केला. अशा रीतीने त्याने आनंदाने आणि उत्साहाने हा सोहळा साजरा केला. संध्याकाळी रूट मार्च होते. मीही त्याच्यात सहभागी झालो. हा रूट मार्च इतवार पोलीस स्टेशन ते आयट्यापर्यंत होते. रूट मार्चमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. रूट मार्च का काढला जातो मी तुम्हाला सांगतो. लोकांमध्ये विश्वास वाढावा की पोलीस सतत त्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत आणि गुन्हेगारी आणि गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस अधिकारी उपस्थिती दाखवण्यासाठी काढला जातो. रूट मार्च हे एक प्रकारचे पोलिसांचे शक्ती प्रदर्शन असते. रूट मार्च संपल्याच्या नंतर मी व माझे पोलीस अधिकाऱ्यांसोबत चाय घेतला. अशा प्रकारे हा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की फॉलो करा. विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.